जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे 13 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांची जाहीर सभा संपन्न झाली। याप्रसंगी भारत माता की जयच्या घोषणेने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। जळगाव जामोद मतदारसंघाच्या विकासावर शिक्कामोर्तब करणारे डॉक्टर संजय कुटे हेच यावेळी विधानसभेची निवडणूक जिंकतील असा आशावाद या सभेदरम्यान उपस्थित नागरिकांनी दर्शविला। भाजपा महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची बरोबरी विरोधक कधीही करू शकणार नाहीत असे प्रतिपादन यावेळी आमदार संजय कुटे यांनी आपल्या भाषणातून केले। महाविकास आघाडी आज विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे एकही विकास काम नाही किंवा भविष्याचे व्हिजन नाही। आज संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या वेगाने प्रगतीच्या पथावर अग्रेसर होत आहे। त्याच धर्तीवर आपला जळगाव जामोद मतदारसंघ देखील विकासाच्या वाटेने पुढे जात आहे। आज मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा झालेला विकास हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक झालेला विकास आहे। शेतकरी बांधवांना मिळालेला कोट्यावधी रुपयांचा लाभ, लाडकी बहीण योजनेमध्ये निवड झालेल्या आपल्या हजारो माता भगिनी, युवकांसाठी निर्माण झालेल्या विविध संधी, चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षणाचा सुधारलेला दर्जा अशा कित्येक गोष्टी मतदारसंघात झाल्या आहेत। तरी देखील विरोधक जाणून बुजून या मतदारसंघात काही झालेच नाही असा भ्रम नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा घणाघात डॉक्टर कुटे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर केला। त्यामुळे जळगाव जामोदचा स्वाभिमान चिरडू पाहणाऱ्या, आपल्या सर्वांना फसवू पाहणाऱ्या या विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सर्वांनी एक होऊन येत्या 20 तारखेला भाजपा महायुतीच्या विजयासाठी कमळ चिन्ह समोरील बटन दाबून ऐतिहासिक असा विजय मिळवून द्यावा असे आवाहन सर्वांना त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले। यावेळी मध्य प्रदेश सरकारच्या माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्रीमती अर्चना दीदी चिटणीस यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे, सोनाळा।